हर हर महादेव. नमस्कार तुम्हा सगळ्यांचं. पूजाची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. तर आज आहे मंगळवार आणि छान सोमवारी ही जी पूजा आहे ही पूजा मांडली होती मी. आणि पूजा मांडायचं असलं की किती आपली घाईगडबड राहते ना, की पटापट कामं होतात आणि छान आपण पूजा मांडतो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ती पूजा जेव्हा उचलायची असते ना, तर तेव्हा अ, फार असं थोडंसं मन जड होतं. कारण पूजा घरामध्ये आपण केली की घर किती प्रसन्न वाटते आपलं. तर तशी सोमवारी मी ही आपली छान इथे छोटीशी पूजा मांडली होती आणि सुंदर असं हे महादेवाची पिंड मी या ठिकाणी विराजमान केली होती. आणि त्यानंतर आरती करून घेतली आणि जेव्हा आपण उत्तर पूजा करतो, म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी जी पूजा मांडलेली असली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पूजा आपण उचलतो, तर तेव्हा आपण त्याला नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर मग ती पूजा आपण तिथून उचलून घेतो. तर या ठिकाणी मी नैवेद्य दाखवलेला आहे. तर मी इथे एक फळं दाखवलेलं आहे महादेवाला. आणि त्यानंतर पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर माझी मी परत 1008 नामावली ओम नमः वाचली आणि शिवाय. त्यानंतर ओम नमः थोडा नामजप शिवाय. केला आणि मग नंतर मी पूजा ओम नमः उचलायला सुरुवात केली. शिवाय. ओम नमः 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 शिवाय. हर हर महादेव. तर आता इथे मी ही पूजा उचलून घेते आणि हे शिवलिंग माझं ओम नमः शिवाय. तर हे सुंदर असं शिवलिंग आताच माझी आरती झाली आणि ओम नमः शिवायचा जप सुद्धा झाला. आणि आता ही पूजा मी या ठिकाणी काढून घेते आणि पुढच्या सोमवारीसाठी भगवान शंकरांना, महादेवांना आमंत्रित करते की पुढचा सोमवार हा लवकर येऊ द्या आणि पुढच्या सोमवारी ही जी पूजा आहे, ही पूजा मला आणखी चांगल्या पद्धतीने मांडू द्या. तर असं या ठिकाणी पूजा मी उचलून घेतलेली आहे आणि हा दिवा असंच ठेवणार आहे. फक्त ही पोथी काढून हे जे नाव आहे महादेवाचं काढलेलं रांगोळीने, हे थोडंसं समोर सरकून देते. अशा पद्धतीने पूजा इथे मी काढून घेतलेली आहे. हे शिव शंकर हे करुणाकर. आणि अशा पद्धतीने पूजा तिथून उचलल्यानंतर ही माझी रोजची पूजा आहे. आणि आज एवढं प्रसन्न वाटत होतं ना देवघरामध्ये आजही. आणि खरंच हे बघितलं की इतकं समाधान वाटतं ना मनाला आणि असं वाटतं की ईश्वरा हा जो जन्म दिला ना, हा तुझ्याच सेवेमध्ये जाऊ दे आणि तुझं नामस्मरण नेहमी मनामध्ये राहू दे. कारण पुन्हा हा नरदेह नाही आणि पुन्हा तुझं हे रूप डोळ्यांनी बघायला मिळणार नाही. तर असं मी देवाला मागणं मागितलं आणि इथे गॅलरीमध्ये
तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे मी आणि त्या तुळशी वृंदावनाच्या जवळ माझी इथे अशी रांगोळी असते, तर छान अशी छोटी इथे रांगोळी काढली. तर सध्या पावसाचे पण दिवस चालू आहेत आणि जास्त मोठी मी काढली नाही, कारण पाऊस आला ना थोडाफार आहे, की त्याच्यावरती पावसाचे शिंतोडे उडतात आणि मग सगळी रांगोळी पुसून टाकते पावसाचे थेंब. तर त्यामुळे छोटीशी अशी रांगोळी काढली आणि खरंच ह्या छोट्या-छोट्या गोष्टी केल्या, की किती छान वाटतं ना आपल्याला, बघायला पण छान वाटतं आणि घरामध्ये एक वेगळी सकारात्मकता येते. तर माझं हे नेहमीचंच रुटीन आहे आणि रांगोळी काढायला मला खूप आवडते. मला कंटाळा येत नाही रांगोळी काढायचा. तर त्यामुळे मी असं काही ना काही नवीन खूप कमी वेळामध्ये आणि पटकन होईल असं करण्याचा माझा हेतू असतो. तर छान इथे एक सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि हे काढता-काढता माझं इथे महादेवाचे भजनसुद्धा चालूच होते. कारण कुठलंही काम मी जेव्हा करते ना, तेव्हा माझ्या मुखातून एक तर ईश्वराचं नामस्मरण निघतं, एकतर मग छान मस्त भजन निघतात. तर असं माझे मी दोन्ही कामं करते. एक गाणं पण म्हणते, भक्तिगीत पण म्हणते आणि जे काम करायचं आहे ते काम पण करते. तर छान मस्त इथे अशी रांगोळी काढून घेतली आणि सध्या पाऊस वातावरण पण असं चालू आहे ना, राहून पाऊस आहे, राहून ऊन आहे. तर त्यामुळे असं नेमकं कळत नाही, की नेमकं आता पाऊस पडेल की ऊन पडेल. पण म्हटलं छान रांगोळी असली की चांगलं वाटते. गॅलरीमध्ये पण दिसायलाही सुंदर वाटतं. तर त्यामुळे एक छोटीशी अशी रांगोळी काढूनच ही छोटी रांगोळी काढून झाल्यानंतर मग म्हटलं आज चला तुळशीजवळ सकाळी दिवा लावूया. तर या दिव्यावरती आधी एवढा छान काच होता ना, पण ते नीट लावायच्या आधी कबुतरांनी तो काच फोडून टाकला. तर आता मला अर्जंट काच आणावा लागतो इथे, कारण हवा जास्त आहे आणि त्यामुळे हा जो दिवा आहे हा दिवा विझतो. तर आधी मला काचाची इथे अरेंजमेंट करावं लागेल. तर ह्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी जर आपण केल्या ना, तर आपलं घरही छान वाटतं आणि एक वेगळी आपल्या मनातही सकारात्मकता वाटते. तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग नक्की मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हर हर महादेव आणि श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत धन्यवाद. ओम नमः शिवाय.